कानावरती पडणारे अनेक अभंग, ज्ञानोबराया, तुकोबराया, नाथ बाबा अनेक ग्रंथ वाङ्मयांद्वारे शिकवत असताना, सांगत असताना किंवा अनुभव मांडत असताना प्रत्येक गोष्टीवरती वक्तव्य केलेलं आहे. गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट व्हावी आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी माय ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करावा. आत्मानुभवाचा संवाद अशी अमृतानुभव ग्रंथ निर्माण व्हावा. कोऱ्या कागदालाही वाचावं आणि योग्यांना उपदेश करणाऱ्या 65 ओव्यांची निर्मिती व्हावी अशी श्री चांगदेव 65. सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ असेल. नाथबाबा भारुडांनी सुद्धा शिकवतात. स्त्री संत मांदी आणि जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवून जातात. तुकोबारायांचा गाथा तर इतकं काही शिकवून जातो की नुसतं दैनिक प्रापंचिक जीवनच नाही तर पारमार्थिक जीवनही कसं समृद्ध व्हावं याचे अनेक दाखले देतात, ते साध्या सोप्या रीतीनं. मग असंच असणार हा अभंग की जेव्हा तुकोबराय वर्णन करतात, प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये जे काही दैवत समाविष्ट आहेत, ग्रामदैवत गावाचं आणि ग्रामदैवताची पूजा वर्षानुवर्ष जत्रेच्या महोत्सवाच्या निमित्तानं केली जाते. जत्रा आता प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कोणाची जत्रा कोंबड्यावरली आहे, कोणाची बोकडावरली. जत्रेचे अनेक प्रकार आहेत. किती लांब जाऊ देत, प्रकार एवढेच ना जत्रेचे का साधं खाणं असलं ना तर जवळचा सुद्धा येणार. हा, पण जरा ते असलं खाणं असलं ना का मग लांबचा सुद्धा पाहुणा येतो लवकर. म्हणून जत्रेचे प्रकार आहेत. वर्षानुवर्ष हे यात्रोत्सव केले जातात आणि ते करणंही गरजेचं की त्या ग्रामदैवताची केली जाणारी पूजा. आणि अशा ग्रामदैवताची केली जाणारी पूजा असेल किंवा प्रत्येक कुळामध्ये असणारं कुलदैवत असेल, ग्रामदैवत, कुलदैवत. कुलदैवत सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. भगवंताची पूजा करत असताना उपासना देव आणि आराध्य देव याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. विशेषतः मानणं अथवा न मानणं आपल्या हातामध्ये, पण जमलेली सगळीच मंडळी प्रत्येकाची केव्हा ना केव्हा तरी कुंडली निघलेलीच असते, जन्मपत्रिका. प्रत्येकाच्या नामाक्षरावर्ण जन्म अक्षरावर्ण निघालेली जन्मपत्रिका की त्याच्यावरती वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येकाची रास वेगवेगळी आहे. इथं बसलेली हे सगळे एकाच राशीचे कधीच नसतेच. एकाच राशीचे असले तर पटत बी नाही. एक रास प्रत्येकाची नाही, प्रत्येकाची रास वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाच्या राशीचा स्वामी वेगवेगळा आहे. रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशी अनेक उदाहरणं देता येतील. प्रभू श्रीरामचंद्र, आराधना सूर्याची आहे, उपास्य दैवत आहे. हनुमंतरायांचंही उपास्य दैवत सूर्य आहे. आता साधी एक रास पकडायची ठरली एका व्यक्तीची. माझी रास पकडाल तर मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी आहे. मग शनी हे माझं उपास्य दैवत झालं. आराध्य दैवत माझं पंढरीश पांडुरंग परमात्मा. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टर अँटीबायोटिक देतात. आजारी पडलेल्या माणसाला पाचेगाव देतात ना. हा, जरा चेहरा नाही का. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टर अँटीबायोटिक देतात, पण त्याचबरोबर सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे त्याच्यावरची सुद्धा एखादी गोळी दिली जाते. अँटीबायोटिक आहे पण तरी सुद्धा त्या रोगावरची विशिष्ट विकारावरची गोळी दिली जाते. आमच्याकडे आराध्य दैवत आहे, पण वेळोवेळी कुळाचार पाळण्याकरता जे कुलदैवत दिलं जातं त्याची आराधना करणं आणि वर्षभरात एकदा पूजा करणं गरजेचं असतं. नवे नवे सोपं करून सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या कुळामध्ये असणारं दैवत वेगवेगळ्या प्रकारानं आणि कुळाचार सांभाळणं हे वर्षभरात एकदा आहे. मग ते कोणाचं कोणत्या प्रकारानं का असे ना. आणि नाही जमलं तर कमीत कमी दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन तर प्रत्येकाच्या घरामध्ये व्हावं, एवढा तरी कुळाचार प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आणि भारतीय संस्कृतीची अशी अनेकविध असणारी ही रीती रूढी परंपरा तुमच्या आमच्याकडनं घडते. आणि असाच हा कुळाचार नेमका कुठला, त्या कुळाचारामध्ये येणारी दैवत कुठली, अशा पद्धतीनं वर्णन येते अभंगाद्वारे. विठ्ठल तुकोबारा म्हणतात, कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी ठाऊक करून दिली कुळाची देवी. पण देवी कुठली याचं काय वर्णन विशिष्ट पद्धतीनं आलेलं आहे.
कुठल्याही विशिष्ट पद्धतीनं वर्णन आलेलं नाही. इथे या अभंगामध्ये वर्णन कुठल्याही एका देवीचं नाही, नामोल्लेख कोणाचा केलेला नाही. बऱ्याचदा होतं काय, काही माणसं अशी असतात की आदर वाटतो त्यांच्याविषयी म्हणून आपण नाव घेत नाही. दादा, बाबा, अण्णा, काका, मामा वगैरे म्हणून मोकळे होतो. महाराज नाही का, श्रीमान, उपाध्या देऊन आपण त्यांचा नामोल्लेख करतो. आणि काही माणसं अशी असतात जी नावं घेण्याच्याच पात्रतेची. माझा आवाज पोहोचतोय का नक्की? महिला मंडळ मागे आवाज येतोय? तुम्ही आहेत ना? नवरात्र चालू आहे, कुठे जाऊ नका. हा, येतोय ना आवाज? हा, वय म्हणा की. काही माणसं आदरयुक्त आहेत म्हणून नामोल्लेख केला जात नाही, आणि काही माणसं नाव घ्यावं असं सुद्धा वाटत नाही. जेव्हा मनुष्याचं कर्म बोलून जातं, तुमचं आयुष्य किती आहे ते महत्वाचं नाही, तुमच्या नावापेक्षा जास्त तुमचं कर्म, काम बोललं पाहिजे. तुमच्या कामावरनं तुमच्या नावाची किंमत ठरावी. नवे आयुष्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या नामोल्लेखामागे, कुळाचारामागे असणारं दैवत, पण विशिष्ट देवतेचं नाव नाही, असं का घडावं? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर वारकरी वैष्णव म्हटला की पंढरीश पांडुरंग परमात्मा. मग तिथं कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव घेतलं नाही, कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव घेतलं नाही, तुळजापूरच्या आई भवानीचं नाव घेतलं नाही, वणीच्या सप्तशृंगीचं नाव नाही, की माहूरच्या रेणुकेचं नाव नाही. 3.5 शक्तिपीठ महत्वाची, की ज्या शक्तिपीठांचं वर्णन यावं. या शक्तिपीठांपैकी 3.5 आपल्याकडे आहेत, पण अवघ्या भूखंडामध्ये असणारी 108 किंवा वादात्मक बोलायचं झालं तर 102 अशी शक्तिपीठं, त्याच्यातली आपल्या भूखंडात असणारी 51, आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामधली ही 3.5. पण एवढ्या 108, 102, 51 किंवा 3.5 पैकी एकही नामोल्लेख नाही. मग देवी शोधायची झाली तर तुकोबरा वर्णन करतायत. जेव्हा जेव्हा वर्णन यावं संतांच्या मुखारविंदातनं, कधी कधी थेट बोलत नाही. ज्ञानी माणसाला ना इशारा सुद्धा काफी होत आहे म्हणतात ना. ज्ञानी माणसं ना वेळ आली की मग बोलतात, विनाकारण तोंड उघडत नाहीत. हे ज्ञानवान माणसाला योग्य समजतं, कुठे कधी काय कसं बोलावं. कधी कधी वर्णन करत असताना त्या देवतेचं नाव घेतलं नाही, परंतु लक्षणांनी ओळखता येतं. पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारखे, वर्णन श्री दत्तात्रयांचं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, वर्णन माऊली ज्ञानोबरायांचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवुनिया, वर्णन पंढरीश पांडुरंग परमात्माचं. नामोल्लेख करण्याची गरजच पडत नाही म्हणून काहींची नावं घेत नाही, कारण काहींकडे असणारी लक्षणच त्यांचं हुबेहूब वर्णन करून जातात. तुकोबरायांनी जर एकाही देवीचं नाव घेतलं नाही, मग आम्हाला देवी जर माहीत करून दिली संतांनी, ती नेमकी कुठली, तर ती देवी होती पंढरपुरामध्ये विटेवर कटेवर हात ठेवून उभी असणारी आमची पंढरपूरची अंबाबाई. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाती, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाती, कुंडली करीवता शोभे वाळवंटी, हे कुंडली करीवता शोभे वाळवंटी, हो कुंडली करीवता शोभे वाळवंटी, हो कुंडली करीवता एका जनाधनी अंबा उभी कर ठेवणी कटी, एका जनाधनी अंबा उभी कर ठेवणी कटी, हो एका जनाधनी अंबा उभी कर ठेवणी कटी, एका जनाधनी अंबा उभी कर ठेवणी कटी, हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा, हो उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा, हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा, हो उदो बोला उदो बोला उदो बोला बाबाई माऊलीचा, हो. बस
बसलेली सगळी मंडळी एकदा जोरदार टाळी. का माहिती का? कारण प्रमाणही चालू होतं तरी काही अशी बघत होती यांचं काय चाललंय. नामचिंतन नामस्मरण हे तुमच्या आमच्या करताय नाही का? हिथं यावं हिथं बसावं सप्त्याच्या निमित्ताने एकत्र येतात, नामचिंतन कानावरती पडतं. फार कमी वेळ असतो आणि कमी वेळामध्ये भगवंत प्राप्त करणं नाही का कलियुगाची महती आहे. उलट कलियुगाला लोक नावं ठेवतात का कुणास ठाऊक. कलियुग एवढंही वाईट नाहीये. पहिले ब्रह्मराक्षस होते. ब्रह्मराक्षस ऐकलं असेल कथा पुराण नाही का? ब्रह्मराक्षस होते. माणसं चिमटीत धरायची आणि तोंडात टाकायची एवढी मोठमोठी ब्रह्मराक्षस होते. आताच्या कलियुगात तिथं अजिबात नाहीये. 60-60 हजार वर्षांची तपश्चर्या केली जायची. 60-60 हजार वर्षांची तपश्चर्या केली जायची आणि कुठेतरी इंद्राचा संडळमळीत झालं आणि इंद्रानं अप्सरा पाठवल्या, पाय आपटावला की गेली तपश्चर्या भंग. 60 हजार वर्ष वायाला. आता तसं आहे का? 100चं पण आयुष्य नाहीये, पण 1 तास सुद्धा पुरे पडतो भगवंत प्राप्ती करता. नामचिंतन आणि दानधर्म याच्या उपरोक्त वेगळं काही सांगितलेलं नाही. आणि एवढंही करत असताना नेम नियम यांचं जर वर्णनच करायचं ठरलं तर फार सोपी तत्व आहे. आणि त्याच्यापैकी असणारा कुळाचार किंवा कुळधर्म पाळत असताना जर तुकोबाराया सांगतायत की पंढरपूर निवासिनी ती आमची कुळाची देवी आहे, आणि हे आम्हाला ठाऊक करून देणारे संत की अनेक गोष्टींच्या माहितीबद्दल आम्हाला कुणाला तरी विचारावं लागतं, कुणाकडनं तरी माहिती घ्यावी लागते. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय बोलू नये, वक्तव्य करू नये असं म्हणतात. आणि आम्हाला आमच्या संतांनी माहीत करून दिलं, सांगून दिलं. कारण त्यांना जेवढं जेवढं माहीत होतं त्यांच्या बाबतीत जेवढं जेवढं घडलं. आताच्या गावामध्ये असणाऱ्या रूढी रीती परंपरा तुम्हाला जन्मजात कधीच कळाल्या नाहीत. त्या पूर्वापार चालत आल्या म्हणून माहीत झाल्या. बरोबर ना? वाडवडील जे करीती तया नाम धर्म ठेवीत. पार पूर्वापारपासून चालत आलेल्या रीती रूढी परंपरा आम्हाला माहीत होतात, तिथून पुढे आम्ही करू लागतो. मुळात कधीच ठाऊक नसतात. कोणी आईच्या पोटात शिकून येत नाही म्हणतात ना. आणि जे शिकून आले त्यांनी अर्ध ऐकलं ना अभिमन्यू सारखं रणांगणात पडून घेतलं. मग हे कितीतरी युगांमध्ये एक ऐकणारा अर्जुन निर्माण होतो, ज्याला गीता सांगितली जाऊ शकते, पण तेवढी ऐकून सुद्धा अभिमन्यू रणांगणात पडतोय. तर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी येतंय. ते बघून भगवान श्रीकृष्णांच्याही डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं म्हणून नाही, देवाला वाईट वाटलं का ज्याला मी गीता सांगितलीये, मोहापासून अलिप्त होण्याचे 700 श्लोक मी ज्याला ऐकवले, त्याला सुद्धा मोह आवरता आलेला. हे वाटतं तेवढं सुद्धा सोपं नाहीये. जोपर्यंत मनाचं संयमन आणि पूर्णतः ज्ञान, अनेकविध दंतकथा संकल्प अनेक परंपरेनं आम्ही ऐकतो. गोष्ट कुठली असू देत, शास्त्र सांगतं की जर एखादी गोष्ट चांगल्या करता असेल ना तर ती करावी. चांगल्या करता असेल तर ती करावी, मात्र त्याच्यातनं श्रद्धा समोर यावी, अंधश्रद्धा अजिबात नाही. जेव्हा जेव्हा हे वर्णन यावं, नवरात्रीमध्ये देवीची पूजा करत असताना नवरात्र गाजवणं हा जो काही प्रकार आपल्याकडे घडतो तो कशा करता का? प्रभू श्रीरामचंद्रजींचं वर्णन येतं की पहिल्याच दिवशी युद्धा करता यावं, आणि युद्धा करता आल्यानंतर आता मात्र रावणाशी युद्धामध्ये पराजय होतोय. पहिल्याच दिवशी झालेला पराजय जिव्हारी लागला. नारद महर्षी येतात, वर्णन करतात, सांगतायत की देवा अनायसे का होईना पण आज तुमची शक्ती रावणाच्या मागे आहे. ती शक्ती जागृत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणे नाही. आणि म्हणून की काय, त्या पहिल्याच रात्री घटस्थापना झाली. रात्रीच्या प्रहराला घटस्थापना झाली. देवीच्या नावानं, त्या शक्तीच्या नावानं ते प्रतीक त्या ठिकाणी ठेवलं गेलं. आणि रात्रभर जागरण करून त्या देवीची उपासना करणं, नंदादीप सतत तेवत ठेवणं, आणि या सगळ्या प्रकारामध्ये दिवसा युद्ध करायचं आणि रात्रभर उपासना करायची. म्हणून नवरात्र उपासना केल्यानंतर जेव्हा 10व्या दिवशी रावणाचा वध होतोय तो दसरा, अशा पद्धतीनं नवरात्र करण्याचं कारण हे शास्त्र, या रीती, या रूढी, या परंपरा वर्षानुवर्ष कानावरती पडत याव्यात, ऐकिवात याव्यात म्हणूनच ज्ञात आहे. म्हणून तुकोबाराया म्हणतात, आम्हाला सुद्धा जर कोणी माहीत करून दिलं असेल ना तर ते संतांनी करून दिलेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण. कुळदेवी
जायचं आम्हाला समजलंय. कसं आहे, एवढ्या विक्षेपामध्ये सुद्धा आम्हाला आमचं ध्येय केंद्रित करता आलं पाहिजे. एखादी गोष्ट जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत त्या गोष्टीच्या मागे धावण्यात अर्थच नाही. ज्ञानप्राप्ती झाली, माणसाला त्याचं साध्य कळालं किंवा साधनं खूप आहेत. इथं यावं ही सुद्धा साधनच आहे. गायन करणं, वादन करणं, ऐकणं सुद्धा साधनेचा प्रकार आहे. ऐकणं, श्रवण करणं, नाही का. पता नहीं अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया है, तो कुछ तो बात है. कोणातरी जन्माची पुण्य आहे म्हणून हे ऐकायला मिळावं, हे बोलायला मिळावं. मृदंग वाजवणं साधन आहे. बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्मांच्या, की जेव्हा अनेक जन्मांतरानंतर एक साधनेचा हा गुण जर प्राप्त झाला यापैकी, तर आम्हाला त्या ठिकाणी मुक्ती आहे असं म्हणतात. पण हे येण्याकरता सुद्धा खूप अवकाश लागतो, कठीणता आहे, जिद्दीपणा असावा लागतो. सहज इथं काहीच मिळत नाही. पर्याय काढणारी माणसं खूप आहेत, नाही का. पर्याय काढणारी, पर्याय मार्ग काढणारी, पळवाटा ज्याला आपल्याकडे म्हणतात, पळवाटा. काय झालं, एका माणसाला नरकामध्ये नेलं आणि नरकात नेल्यानंतर जेव्हा त्याचा हिशोब चुकता करायचा आहे, त्याच्या पाप पुण्याची यादी तयार होते, त्याच्या कर्माची यादी तयार होते, तो हातापाया पडू लागला, मला काय नरकात घेऊन जाऊ नका, मला नरकामध्ये नेऊ नका. धर्मपुरीमध्ये त्याचं त्या ठिकाणी चालू असणारा हिशोबाचा न्याय निवाडा, नरकामध्ये नेऊ नका विनंती करतोय. त्याच्या पाप पुण्याच्या कर्मामध्ये मांसाहार अधिक होता, की तू भरपूर मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन, नाही का, मांसाहार केलास. तुझ्या नशिबामध्ये ते पापकर्म लिहिलंय आणि तुला ते फेडावंच लागणार आहे. आता मात्र हा हातापाया पडतो आणि सांगतोय धर्मराजाला की मला नका नेऊ नरकामध्ये. खरं सांगू ना, तुम्ही नेहमी मांसाहार नाही केला, नेहमी केला. मी शनिवार पाळला, सोमवार पाळला, एकादश पाळली, मी श्रावण धरला, नाही का, मी सगळं केलं. काय झालं, धर्मराजानं त्याला एक गोष्ट सांगितली. ऐक, लक्ष देऊन ऐक. धर्मराजा सांगतोय त्या माणसाला, धर्मराजा त्या माणसाला सांगतो, ऐक, एका न्यायाधीशाकडे एक खटला आला आणि खटला चालू असताना त्या चोराला त्या ठिकाणी उभं केलं. नवे नवे दरोडेखोर, की जो दिसेल त्याला मारायचं आणि त्याच्याकडचा पैसा लुटायचा. त्याने भरपूर मर्डर केलेल्या होत्या, आता त्याच्यावरती केस झालेल्या खूप साऱ्या. आणि त्यानं खून केलेले असताना ना, जेव्हा न्यायाधीश आता त्याच्या पापाची शिक्षा लिहितायत, अपराधाची शिक्षा लिहिण्याकरता पेन उचलतायत, तर तो चोर, तो दरोडेखोर हातापाया पडतोय का मला माफ करा, मी काय हे रोज रोज नाही केलं, नाही का, मी पण शनिवार सोमवार दिवस मोकळे ठेवून मग खून केले आणि न्यायाधीशानं त्याला सोडून दिलं, मग तू जा. हा माणूस हसायला लागला, धर्मराजाला म्हणू लागला, असं कसं खरं आहे का हे. मारले तर त्याने खूप सारी लोक आहेत ना, त्याने मारले खूप सारी लोक आहेत, म्हणून नुसते गुरुवार आणि शुक्रवार तेवढेच दिवस मोकळे सोडले म्हणून कोणी असं सोडून देईल का. धर्मराजा म्हणाला, मग मला तेच सांगायचंय, इतर वेळेला खातो आणि श्रावण पाळतो, असं इथं जमत. नेम करायचा तर मरुस्तूर केला पाहिजे. ज्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान आहे ना, तिथं चुका नाही करायच्या. ज्याला माहिती नाही, खरं तर अज्ञानात सुख असतं बरं का, सुख अज्ञानात आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची माहिती नाही ना, तोवर माणसं साध्या भोळ्या भावनेनं करत चालतात. पण एखाद्या गोष्टीचं ज्ञान जर आलं, मोकळं बोलायचं झालं, तर ज्याच्याकडे काहीच नाही अशा कोऱ्या पाटीला गिरवता चांगलं येतं, पण ज्याच्याकडं आधीच थोडं आहे त्याला समजवायचं लय मुश्किल असतं. कोणाबद्दल वक्तव्य नाही, पण अनुभव आहे. म्हणून पाटीनं कोरी असावी, कमीत कमी देवापर्यंत जाण्याकरता. तरी साधनेचे प्रकार खूप आहे. एका एका साधनेनं भगवंत प्राप्त होतोय. मृदंगावर थाप पडावे तर स्वर झंकार निर्माण व्हावा. मग त्यांनी 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा वाजवल्या, 32 मात्रा वाजवल्या, 64 मात्रा वाजवल्या, की सरपटी आहे, भजनी टेका आहे, कोणता तुकडा कुठे आहे, कोणता मुखडा कुठे आहे, चक्रधार आहे, त्रिपल्ली चक्रधार आहे, काही बी वाजू देत, कानाला गोड वाट. गायन आहे, मग आसावरी राग होता, बागेश्री होता, भैरवी आहे, यमन आहे, तोडी आहे, किंवा मधली चाल, ठाईची चाल, ठाईच्या चालीत मिश्र चाल, त्याच्यात बरेच प्रकार आहेत. नवे नवे हार्मोनियम आहे, वादी स्वर आहे, संवादी स्वर आहे, मध्यम आहे, पंचम आहे, निषाद आहे, खडज आहे, षडज आहे, कोणता राग कोणत्या प्रहरी गावा, कुठला कोमल आहे, त्याच्यात अनेक प्रकार आहेत. साऊंड सिस्टीम आहे, गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, हॉलपिक आहे, नाही का, त्याच्यात बरेच प्रकार असतात. कीर्तनाचं व्यासपीठ आहे, कीर्तनकारही बऱ्याच प्रकारांनी आहेत.
नारदीय आहे, राष्ट्रीय आहे, शास्त्रीय आहे, हास्य सम्राट आहे, कीर्तन केसरी आहेत. ह्याच्यात तो बरेच प्रकार आहेत. कीर्तनकार कुणी असू देत. बरेच जण म्हणतात नाही का, बऱ्याच सप्त्यांना कीर्तन घेऊन कॅन्सल केली जातात. का तर आमच्याकडे बाईचं कीर्तन चालत नाही. बऱ्याच सप्ताहांमध्ये कीर्तनकार कुणी असू देत ना, कधी कुणाच्या वयावर आणि उंचीवर नका जाऊ. काय सांगावं, भगवंत कुणाच्या मुखातनं काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल. हा अधिकार दिलाय ना, तो संतांनी दिलाय. काय नाही दिलं संतांनी? ज्ञान दिलंय, अधिकार दिलाय, माहिती करून दिली आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लाधले सहज असतील. आदिनाथांनी, भगवान शंकरांनी पहिला उपदेश जर कोणाला केला असेल तर तो एका स्त्रीला केलेला आहे. म्हणून हा अधिकार आम्हाला असावा की नसावा हे इतर मनुष्य वर्गानं ठरवणं चुकीचं आहे. भगवंतानं दिलेला, संतांनी दिलेला अधिकार. जनाबाईच्या गळ्यामध्ये विणा दिला जातोय, कान्होपात्रेच्या गळ्यात विणा दिला जातोय. याच्यापेक्षा वेगळा अधिकार तरी काय असावा? नवरात्र आहे, महिला मंडळ, स्त्री शक्तीचा जागर आहे, 9 दिवस तडाखाच उठतोय. पण हे एवढ्या पुरतं नसावं. देवी म्हणूनही भजू नका आणि दासी म्हणूनही त्यजू नका. समान आहे तर समान अधिकार द्या. आदरणीय मंदाकिनीताई तुवर, की ज्यांच्या फोन आल्यानंतर अनेकदा बोलणं झालं, आल्यावर घरामध्ये गेलो, भोजन झालं, बाबा बसले होते, बाबा सांगत होते. वर्णन करता करता बाबांनी उल्लेख केला की ताई 6 मुली आहेत, मुलगा नाही. म्हटलं वा. बऱ्याच ठिकाणी गेलं तर लोक म्हणतात मुलगा हवा, मुलगी नसली तरी जमन पण मुलगा. नवरात्र धरायचे म्हणायचे आम्हाला मुलगा हवा, मुलगी नसली तरी. मग नवरात्र कशा करताय? चालेल का असं? बाबांनी वर्णन केलं 6 मुली आहेत, अभिमानानं सांगतायत. पितृपाठ संपला. आपल्याला पितृपाठ म्हणतात ना आपल्याकडे, शास्त्रामध्ये पितृपक्षाचं वर्णन केलं जातं. फार गोड वर्णन आलं, याचं ऐका. पोटी जर मुलगा जन्माला आला नसेल, नचिकेत ऋषी, उद्दालक ऋषींचे पुत्र, नासिकेत ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे, यदा कदाचित वाचनामध्ये आला असेल तर फार गोड वर्णन येतं. ज्याला आवड आहे ना त्याला ते गोड वाटतं, असं माझं मत आहे. त्या ग्रंथामध्ये वर्णन येतं की पितृपक्षामध्ये केलं जाणारं श्राद्ध, केलं जाणारं तर्पण जे काही आहे हे कुटुंबातल्या मुलानं करावं. आणि ज्याच्या पोटी मुलगा जन्माला आला नसेल त्यानं समजावं का आपल्यावरती कुठलंच ऋण राहिलं नाहीये आणि आता फक्त कन्यादान करण्याचं पुण्य गोळा करायचं आणि मुक्ती मिळवायची. मागचं काहीच राहिलं नाही आता. हा म्हणजे कळतंय व. चला, जीवात जीव आला माझ्या. काय ना, एवढ्या वेळापासून एवढी शांत बसले, बोलणाऱ्या व्यक्तीला थोडी दाद मिळाली तर कळतं ना. एक तर आला हा हॉलमुळे आवाजाचं त्यांना थोडं कंट्रोलिंग ठेवावं लागतं. जादा आवाजही सोडून उपयोग नाही, ती पुन्हा आपटून माघारी येते. पण खऱ्या अर्थानं हे चिंतन मांडणं, आपलं शास्त्र भारतीय संस्कृतीनं फार महान आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी एवढं सुंदर रीतीने वर्णन केल्यात ना. एकेका गोष्टीचं वर्णन करायचं झालं तर फार गोड येतं. पण चिंतन ऐकणं आजकाल कोणाच्या आवडीचा विषय राहिला नाही, त्याच्यामुळे मांडावा की न मांडावा आता हा दुय्यम दर्जा दिला जातोय. पण जेव्हा जेव्हा वर्णन यावं, संतांनी माहीत करून दिलं. माझा सांगण्याचा उद्देश इतकाच होता, ज्याचं ज्ञान आपल्याकडं आहे त्याच्यात तरी किमान चुका करू नये. आम्हाला माहिती आहे, संतांनी ठाऊक करून दिलं. आता फक्त उपासनेकरता ती वाट धरायची. आणि ही वाट धरत असताना संत हाताला धरून तिथं आणतात. तुम्हाला नाही जमत आहे ना, तर भगवंत आहेच की, करवून घेतो आमच्याकडनं. फक्त निष्ठा माणसाच्या अंतःकरणामध्ये हवी. निष्ठा आमच्याकडे आहेच तरी किती. एखादं दुःख आमच्या पदरामध्ये पडलं की आम्ही भगवंताला दोष देऊ लागतो आणि देवाला दोष द्यायला सुरुवात केली का आहे ते पुण्य सुद्धा क्षय पावतं. लक्षात ठेवा. इकडे इकडे बाय हो, इकडं. हा, कौतुक केलं म्हणून लगेच बडबड नका करू. जेव्हा ना ऋणानुबंधाचा विषय यावा, तुम्ही कुणाला तरी भेटता, कोणीतरी माणसं तुमच्या आयुष्यात येतात, ती कुठल्याही कारणाशिवाय येत नाही. ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही. कोणीतरी मागचं ऋण चुकवण्याकरता इथं आलं असेल. ऋण देवाला सुद्धा चुकवावं लागलं तर आम्ही कोण माणसं आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत? इथं प्रत्येकाला कुठलं ना कुठलं ऋण चुकवायचं आहे. म्हणून जाणारा जात असेल तर सहज जाऊ द्या.
येणारा असेल तर येऊच जाऊ द्या, जेवढं आपलं कर्म आहे तेवढं करून घ्या. वेळ फार कमी आहे. चांगल्यावरचा विश्वास गाढ ठेवा, वाईटावर पटकन विश्वास बसतो. वाईट गोष्टी पसरायला वेळ लागत नाही, चांगलं पसरण्याकरता वेळ लागतो. चप्पल घालून सत्य तयार होत नाही तोपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं, नाही का? आपल्याकडे म्हण आहे जुनी. आणि सत्य आहे ना, संघर्ष त्यालाच आहे. आणि जिथं संघर्ष आहे तिथं कृष्णाला यावंच लागतं, त्याला येणंच आहे. म्हणून संघर्ष जर वाट्याला आला ना तर स्वतःला कमी नका समजू. आपल्या दुःखाचं कारण तिसऱ्या व्यक्तीला कळू देऊ नका, नाहीतर तुम्ही यशस्वी होण्यापासून अडवले जाल. जेव्हा जेव्हा संतांनी हे आम्हाला ठाऊक करून दिले ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये पारमार्थिकांना असणारा ही ज्ञानाचा उपदेश असेल, बोधामृत असेल. आणि हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचत असताना सांगतात की या पद्धतीनं जगणं, वागणं आणि माहिती झाल्यानंतर तो कुळाचार सुरू झाला की मग मात्र भगवंत आम्हाला प्रत्येक संकटातनं तारतो. आणि ही संकट नुसती प्रापंचिक नाही तर ती पारमार्थिक सुद्धा आहेत. पारमार्थिक संकट. लोक म्हणतात कधीतरी, ताई आम्ही देवाचं खूप केलं पण कामाला आलं नाही. कशाला करायचं देवाचं? वर्गण्या फाडल्या, पंक्ती दिल्या, संत पंगती जीव घातल्या आणि आमच्यावरती वेळ आली तर घरात असं झालं. काय ते देवाचं करायचं? काय होतं ना, कलियुगात तुम्ही राहताय, आपण सगळे कलियुगात राहतोय. कलीला आवडत नाही की त्याच्या युगामध्ये राहून तुम्ही सतयुगाचं आचरण करता. तो तुमच्या डोळ्यासमोर आभास निर्माण करतो की जी माणसं चुकीच्या पद्धतीनं जगतायत ती किती सुखी आहेत. आणि आम्ही एवढं नीतिमत्तेनं जगतो तरी आमच्या वाट्याला असं. आणि आमच्या डोळ्यासमोर असा आभास निर्माण झाला की आम्ही सुद्धा विचार करतो, कुठं नीतिमत्तेचे धडे गिरवत बसायचं, सारेच करतेत, आपणच केल्यानं काय फरक पडला. आणि असा विचार मनात आला आणि हातून काही घडलं. परमार्थाचा हात जर एकदा सुटला तर लक्षात ठेवा, सुटलेला हात परमार्थाचा परत तिथं पावलं जर वळाली नाही ना तर तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत. कीर्तन ऐकून गेल्यानंतर इथं बसणारी प्रत्येक मंडळी कानावरती हे चिंतन पडावं. प्रत्येक स्त्री आणि पुरुष कीर्तन ऐकल्यानंतर त्या कालावधीमध्ये अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर जर बाहेर गेल्यानंतर काही पाप कर्म हातून घडत असेल तर त्या व्यक्तीचं मन त्याला थांबवतं की बाबा रे थांब, हे आपले संस्कार नाही, हा आपला धर्म नाही. आणि हे अडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय. पण इथं यावं, हे ऐकावं. पंख्याची हवा तिथपर्यंतच आहे जेवढं संपर्क क्षेत्र आहे. ह्याच्या बाहेर गेलं हवा लागल का? इथं येणं आणि इथं बसणं बरं कोणाला नाही अधिकार. कोणी या ना, कोणा जातीचे, कोणा धर्माचे, कोणा पंथाचे, कुणीही यावं. लहान आहे, मोठी आहेत, ज्ञान असणारी आहे आणि ज्ञान नसणारी आहे, श्रद्धा असणारीही आहेत आणि काही काही विनाश्रद्धेची पण येतात. चला गड्या, काय नेमकं ऐकायला भेटतं जाऊन तर बघू. कारण कुठलंही असू देत, किमान ऐकायला येणं ते जास्त गरजेचं आहे. वाईटावरचा विश्वास प्रचंड आहे, तसं चांगल्यावरती सुद्धा विश्वास ठेवणं, निष्ठा डळमळीत होऊ न देणं. 5च नियम आहेत. गळ्यामध्ये असणारी परमपवित्र तुळशीची माळ, कपाळावरती असणारा गोपीचंदन टिळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, एकादशी सोमवार व्रत आचरण आणि ग्रंथ वाङ्मय. त्यापैकी 2च करायची, पण मरेपर्यंत करायची, शेवटपर्यंत करता आली पाहिजे. जीव गेला तरी चालेल पण ते सुटता कामा नाही. तीर्थक्षेत्री एक मनुष्य आल्यानंतर आता मात्र त्यानं बघितलं की या ठिकाणी येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी सोडतोय, समर्पित करतोय. त्याने विचार केला मी काय सोडू. त्याच्या लक्षात आलं तीर्थक्षेत्रावरती गोपीचंदन टिळा लावणारी बरीच माणसं आहे. संकल्प सोडला, टिळा लावणाऱ्याकडनं टिळा लावून घ्यायचा नाही आणि त्याला रुपया दान द्यायचा. पाचेगाव रुपया दान द्यायचं नाही म्हणलं की चटकन येते. बाबा आले समोर, चटकन दिशी टिळा लावला, पटकन दिशी मागितलं रुपया. म्हणलं दादा रुपयाच खिशात नाही, चिल्लर नाही, भक्त निवासाच्या खोलीवर या मग बघू. याला वाटलं बाबा काही येत नाही, पण बाबानं गाशा गुंडाळा पिशीत ठेवला आणि ह्याच्याच माग चाल. बाबा कुण चाल ना भक्त निवासाच्या खोलीवर. बाबा एक काम करा ना, गावाकडे या, शाल श्रीफळ देतो, सत्कार करतो, पाहुणचार करतो, रुपया पण देतो. बाबा म्हणलं दे पत्ता लिहून घेतला. घराच्या गच्चीवर श्रीमंत कॉफी पीत बसलेला टिळेवाल्याला चालत येताना पाहिलं, झरझर खाली चालत यावं. मुलाला आवाज दिला, बाळा दारात जर कोणी आलं आणि काही मागायला लागलं तर त्याला सांग तुझा बाप लई आजारी आहे आणि कुणालाच भेटणार.
मुलगा विचारतोय, बाबा ताप वगैरे आलाय का, की छाती दुखते? बाप म्हणला, मला काही धाड भरली नसते, तुला सांगितलं तेवढं कर. टिळेवाला दारात आला, आवाज देऊ लागला, दादा आहात का घरी? मुलगा बाहेर गेला. काम काय? काम तुझ्या वडिलांकडे, त्यांना बोला. वडील काय येत नाही, ते आजारी, काम मला सांगा. अरे काम काही नाही, रुपया दान घ्यायचा आहे. मुलगा म्हणाला, बाबा मी देतो. जमणार नाही, तो ह्या बापाकडूनच घ्यायचा आहे. आपण वडील आजारी आहेत ना, असू देत ना, मी तरी कुठं जातोय, मुक्काम करीतो. बाबानं 4 दिवस झाले तरी मुक्काम झालं ना बाबाचा. शेवटी मुलगा विचारतोय, बाबा अहो रुपयाच दान द्यायचं तर देऊन टाकावा. काय असतं, ज्याच्याकडे लई आहे त्याला कधीच द्यायची इच्छा होणार नाही. आपल्या इथलं बोलत नाही बरं, इथले दानशूर आहेत. पण कसं असतं, ज्याच्याकडे आहे त्याला देण्याची इच्छा होत नाही. ज्याची देण्याची इच्छा होते त्याच्या खिशात काही राहत नाही. आणि ज्याची देण्याची इच्छा आहे, खिशातही आहे, त्याला तिला विचारल्याशिवाय सांगता येत नाही. कारण कुठलंही असो, दान देताना सुद्धा असं दान द्या, उदार असावं कर्णासारखं, का दान मागायला देवानं सुद्धा दारात यावं. एवढं औदार्य पैशाचं नाही तर मनाचं तरी असावं. जेव्हा जेव्हा ना, आता मुलगा येतोय, बापाला विचारतोय, बाप काय ऐकायला तयार नाही. शेवटी वैतागला. बाप म्हणला, एक काम कर, त्याला सांग तो बाप गेला रुपया करता. राहतेत काही टिळेवाला बाहेर गेला. त्या मुलानं बाहेर जावं, टिळेवाल्याने विचारलं, दादा वडील? म्हणून वडील गेले. फार वाईट झालं रे. पण कसं आहे, आम्ही खेड्यावरली माणसं आहे, आमच्या खेड्याक पद्धत आहे, कोणाच्या सुखात सहभागी होता नाही आलं तरी जमतंय, पण कोणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहू नये. मग आता येवय आलोच होतं, तर तुझ्या बापाला पेटूनच जातो. मुलगा धावत आतमध्ये गेला आणि बापाला विचारतोय, बाबा ते तर डायरेक्ट पोहोचवायचाच विचार करतात. मुलगा म्हणाला, बापानं ऐकलं. बाप म्हणला, करू देत, तू भजनी मंडळ गोळा कर, तोर पंचपदी सुरू कर, मी आलोच मागणं. आता मात्र सगळी मंडळी जमा झाली, हान भजनाला सुरुवात झाली. इकडे श्रीमंताला कडक पाण्यानं आंघोळ झाली, चटकीत बसतेत, पण डोळा उघडावत बाबा समोर रुपया. चटके सहन केले, अंगात नवीन वस्त्र नेसवली, पायाचे दोन्ही अंगठे बांधले, कानात नाकात कापूस टाकून झाला, तोंडात शुद्धीपत्रक नाही का तुलसीपत्र ठेवलं गेलं. आता मात्र भात शिजवणारे, वारा घालणारे, पाणी घालणारे, नातेवाईक, आपतेश्वर, गावकरी सगळे निघाले. गावाची प्रदक्षिणा झाली, नगर प्रदक्षिणा झाली, विसावा झाला, शेवटची विश्रांती झाली. स्मशानभूमीमध्ये आणलं, काष्ट रचले गेले, तिरडीवरनं उचललं, काष्टावर ठेवलं, बहिणीनं भावाच्या पाठीला हात लावला, मडकं तिंना फिरवलं, मडकं फिरवून झालं, फोडूनही झालं. आता फक्त पेटवायचं तेवढं शिल्लक आहे. आता मात्र सगळं आवरलं, पोराच्या पायाखालची जमीनच सरकली, फक्त पेटवायचं राहिलंय. आता जर गेलो नाही तर बाप नाहक रुपया करता जायचंय. मुलगा बापाच्या कानापाशी गेला, शेवटचा भेटून घेतो म्हणाला, शेवटचा भेटून घेतो म्हणाला, आणि कानापाशी जाऊन सांगू लागला, बाबा सगळं आवरलंय, फक्त पेटवायचंय. बापानं तोंडातलं तुळशीपत्र हलकत सारलं, सांगितलं, पेटीव. पोराच्या डोळ्यात पाणी आलं, हे असंच जातंय वाटतं. जिथे लागणी डाव दिला, चितं धडधड करत पेटू लागली, शरीराचा अंगाचा दाह होऊ लागला. शेवटी भगवान परमात्म्याला दया आली, टिळेवाल्यानं वेश टाकला आणि सांगितलं, ए बाबा रुपया सुटला. ती येडजाळत्या सरणावर उठून बसलं. पाय मग कसा पाठ्या उठला. बाकीच्यांची पळता भुई थोडी झाली, ती गोष्ट वेगळी, विनोदाचा भाग वेगळा. सिद्धांत मांडण्याकरताना जेव्हा तार्किक दृष्ट्या वर्णन करावं, अशा पद्धतीनं वर्णन. जीव जाण्याची वेळ आली तरीच हरकत नाही, पण परमार्थामधल्या 5 नियमांपैकी 2 नियमांचं पालन तरी आमच्याकडनं घडावं. देह जावत बर हो, हो हो हो, देह जावत बर हो,
सर्वथा सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा देह जावा ठवारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावो अथवा राहो, जीव जाण्याची वेळ आली तरी सुद्धा पारमार्थातले हे नियम मोडणे नाही. जगानं काही म्हणू देत, कुणी कितीही सांगू देत, मन भरकटून न देणं हे आपल्या हातामध्ये. विक्षेपामध्ये सुद्धा जगता आलं पाहिजे. राजा जनक आणि शुक्राचार्य गुरु शिष्याची जोडी आहे. पण राजा जनक आणि शुक्राचार्य या गुरु शिष्याच्या जोडीमध्ये गुरु कोण आणि शिष्य कोण? पाचेगाव, गुरु कोण आणि शिष्य कोण? सांगितलं तरी जमणार, अंदाज पंच सांगा, नाही नसल माहित तर. राजा जनक की शुक्राचार्य, गुरु नेमके कोण? शुक्राचार्य, बरोबर. राजा जनक गुरु आहेत, विदेही जनक असं ज्यांचं वर्णन येतं. जेव्हा मला माहित नव्हतं तेव्हा मला शुक्राचार्यच वाटायचं. पण कधी कधी गुरु होण्याकरता ना ज्ञानसिद्धता, भाव जो लागतो ना, तो कदाचित अनेक वर्षांच्या तपश्चर्याने सुद्धा येत नाही. नारद महर्षींनी पाठवलं राजा जनकाकडे शुक्राचार्यांना, जा आणि त्यांना म्हणा की मला शिष्य बनवून घ्या. गुरु करायचा नसतो महिला मंडळ, गुरु करायचा नसतो, शिष्य बनायचं असतं. मला शिष्य बनवून शुक्राचार्य येत आहेत राजा जनकाजवळ आणि कुठल्या तोंडानं म्हणावं की मला शिष्य बनवून घ्या? नारद महर्षींनी पाठवलंय. नारद महर्षींनी पाठवलंय सांगितलं, पण म्हणावं तरी कसं की ज्याचाच प्रपंच 500 पत्नींचा आहे, 500 पत्नी, राज्यकारभार, एवढ्या विक्षेपात जो राहतोय तो काय मला उपदेश करणार? पण तरी सुद्धा सांगितलं, नारद महर्षींनी पाठवलंय मला शिष्य बनवून घ्या, पण मनात शंका आहे. मनातली शंका फिटल्याशिवाय गुरु शिष्य नातं होत नाही असं म्हणतात. शंका बोलून दाखवली की तुम्ही एवढ्या विक्षेपात राहता, एवढा राज्यकारभार करणं आहे, प्रपंच सांभाळणं आहे, मग तुम्ही मला उपदेश करावा एवढं ज्ञान आलं कसं? सगळं सांगतो, पण काय आहे, आमच्याकडं एक प्रथा आहे, नियम आहे का गावात आलेल्या नवख्या पाहुण्याचा मान सन्मान करणं आणि संपूर्ण गावभर मिरवणूक करणं. तुमची मिरवणूक केल्या जाईल, त्याच्यानंतर तुमचे प्रश्नोत्तर होऊ देत. ठीक आहे, मग आता मात्र मिरवणुकीकरता निघायचं. सगळी जय्यत तयारी झाली, पण राजा जनकानं सांगितलं आमचा आणखी एक नियम आहे का ज्याची मिरवणूक काढल्या जाते त्याच्या हातात त्यालाची परात दिली जाते. आणि पाहुण्यानं एकच करायचं, त्यालाचा एक सुद्धा थेंब खाली पडू द्यायचा. जवळ मिरवणूक पूर्ण होत नाही तोवर त्यालाच्या परातीत नाही एक थेंब सुद्धा पडू द्यायचा. परात घेऊन अख्खं गावभर फिरून यायचं. परात हातात घेतली, मिरवणूक झाली. जंगी 1 तासाच्या मिरवणुकीनंतर जेव्हा राजा जनकाजवळ शुक्राचार्य येत आहेत आणि शुक्राचार्यांकडे बघून राजा जनक विचारतायत, कस काय वाटलं आमचं नगर? सांडपाणी व्यवस्था, आमची नगरी, रस्ते, मार्ग कसं काय वाटलं? शुक्राचार्य म्हणाले, मी बघितलंच कधी, माझं लक्ष कुठं होतं? त्यालाच्या मी पाहिलंच कधी आहे. राजा जनकानं प्रश्नाचं उत्तर दिलं शुक्राचार्यांना की एवढ्या विक्षेपामध्ये सुद्धा मला माहिती आहे ना माझं लक्ष कुठं केंद्रित करायचंय. आणि ज्याला आपलं लक्ष कुठं केंद्रित करायचं हे कळालं, त्यानं स्मशानात बसून भजन करू द्या, नाही तर मंदिरात बसू द्या, त्यानं कुठेही असू द्या, त्याचं चित्त देवापाशीच लागणार. आणि हा सगळा खटाटोप कशा करता माहितीये? प्रत्येकाच्या नशिबाला भोग आलेले आहेत. इथं कुणी मोकळा नाही आलेला. कोणाला विचारा कस काय, ते म्हणाल बर्र आहे, पण खरं काय आहे ना हे त्याचं त्यालाच माहितीये. इथं कोण सुखी नसतंय, दिसायला सगळी सुखी दिसतात, पण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या कुठला ना कुठला तरी एक तरी भोग असा आहे जो कोणाला सांगताही येत नाही, बोलताही येत नाही.
मग अशा वेळेला माणसं एकच करतात, ही तर बोलत नाही, पण त्याच्यापाशी गेली ना की रडतात माणसं. कारण त्यांना माहिती आहे ना, इथं मला कोणीच समजून घेणार नाही. पण तो आहे ना, त्याला न सांगता सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळ येते अंतर, विश्वी विश्वंभर परी हरचिन लगे, विश्वी विश्वंभर परी हरचिन लगे. न सांगता तुम्हा कळ येते अंतर, विश्वी न सांगता तुम्हा कळ येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारती न लगे, विश्वी विश्वंभर परिहारती न लगे. सांगता कळोही अंतर, सांगण्याची गरज पडत नाही त्याला. आणि खऱ्या अर्थानं वर्णन तर हेच येत आहे. त्याला एकदा कळालं, त्याच्यापाशी गेलो ना, तो माहीत झाला, ठाऊक झाला, आता त्याच्यापाशी गेलोय, आता काय करायचं ते त्यानं ठरवायचंय. आता त्यानं ठरवलंच आहे. संकट भक्ताची कुठलीही असू देत, प्रत्येक संकट प्रापंचिक असो नाही तर पारमार्थिक, ती उगवण्याचं निवारण करण्याचं काम देव उभा मागे पुढे, देव मागे पुढे, आ देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. गवे गोडे संकटा, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, गोडे संकटा, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, नुगवी कोडे संकट, किंवा अभंगाचं दुसरं चरण. बर वेदालो चरण गेलो, 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 हे बर वेदालो चरण गेलो, बर वेदालो चरण गेलो, बर वेदालो चरण गेलो, बर वेदालो चरण गेलो. उगविला कोडे संकट, उगविला कोडे संकट, बर वेदालो चरण गेलो, 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 बर वेदालो चरण गेलो. झाले शरण गेलो, उगविलो संकटे. माहीत झालंय आणि बरंच झालं,
आम्ही शरण गेलो. त्याचं फलही प्राप्त झालं आणि ती फलप्राप्ती म्हणजे आमच्या संकटांचं निवारण घडत गेलं. कारण माया आम्हाला एवढं वेष्टून ठेवते आणि या वेष्टनापाठीमागे आम्हाला लक्षात येत नाही की आपलीच माणसं आपला घात कधी करतात. हे चटकन लक्षात येत नाही. वेळ निघून जाते. काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही, अजिबात नाही. कोण नाही वाचवत इथं. कालचा रंग पिवळा ना आजचा हिरवा, नाही का? हिरवाई दिसायला लागली जरा. रंग बदलणाऱ्या दुनियेमध्ये बेरंग होणं जरा जास्त पसंत पडेल. कपड्याला डाग असले ना चालतात, पण त्या मळक्या कपड्याच्या आतला माणूस जळका नसला म्हणजे मिळवला. रंग बदलणं. दरबारामध्ये आणलं जातं ओढत ओढत. आणि जेव्हा द्रौपदीनं यावं, मदतीची याचना करत होती, पण धर्मानं मदत केली नाही, कर्मानं मदत केली नाही आणि ज्ञानानंही मदत केली नाही. धर्म नाही, कर्म नाही, ज्ञान नाही. धर्म होता पती धर्म. पतींकडे बघितलं तर माना खाली घालून बसलेत, हरलेत ना, वर कसं बघावं. पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, पण नाही मदत करत आहे. इथं कुणी कुणाचं नसतं. कोण कधी दगा देईल सांगता येत नाही. माणसाचे रंग वेगवेगळे आहेत, कातड्याचे रंग वेगवेगळे आहेत. आतड्याचा रंग माणुसकीचा असला तर बरं पडतं. कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नये. माणसं फार चतुर आहेत. काहींचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळेच असतात. आणि जेव्हा जेव्हा ना माणसांवरती विश्वास ठेवावा, माणसं घात करतील, संत करत नाहीत. विश्वास भगवंत आणि संतांवर जरा जास्तीच असावा. पती धर्म पत्नी धर्म नाही मदत केली. बघितलं ज्ञानाकडे, ज्ञान तरी कुठलं. मोठमोठे पंडित महर्षी बसलेले होते. त्या दरबारामध्ये बसलेल्या कोणीही, अगदी धृतराष्ट्रानं मिटल्या डोळ्यांनी ते सगळं अनुभवावं. भीष्माचार्य समोर बसलेले आहेत, ज्ञान आहे, अजिबात मदत केली नाही. एक वेळेस मदत केली नाही तरी चालेल, पण कमीत कमी वाईट घडत असताना त्याला शांत बसून दुजोरा कधीच देऊ नये. शहाण्या माणसानं शांत बसलं ना, शहाण्या माणसानं योग्य ठिकाणी जर शांत बसलं तर अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात स्त्रीमुळे महाभारत झालं, लोक म्हणतात स्त्रीमुळे रामायण झालं. अरे कुणी सांगितलंय तुम्हाला? कुणी सांगितलं? कुणी? द्रौपदीच्या एका वक्तव्यामुळे रामायण किंवा महाभारत घडलं. आणि हे महाभारत घडलं हे सांगण्याचा अधिकार तरी कुणाला आहे? लग्न नव्हतं झालेलं, लहान वयामध्ये एकत्र खेळणारी कौरव आणि पांडव विषारी अन्न पदार्थ बनवून भीमाला खाऊ घातले, हातपाय बांधून नदीत फेकून दिलं. तेव्हा कुठे होती द्रौपदी? नव्हतीच ना. लाक्षागृह बांधलं गेलं आणि पांडवांना झोपी गेलेले असं समजून लाक्षागृह पेटवून दिलं. तेव्हा त्याच्यामध्ये जळून खाक होणारी ज्या सैनिकांची लेकरं झोपलेली होती, पांडव जरी वाचले तरी ती हत्या घडवण्यामागे कौरव होते. तेव्हा कुठे होती द्रौपदी? आणि कोण म्हणालं महाभारत द्रौपदीमुळे घडलं? जे घडणार आहे ते घडतच, फक्त दोष दिला जातो तो स्त्रीला. तुझ्यामुळं झालं, नाही का? तुझ्यामुळं झालं. घरी भांडण झालं, तुझ्यामुळं झालं. भावाभावात भांडण झाली, तुझ्यामुळं झालं. आई बाप बाजूला गेले, तुझ्यामुळं झालं. माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, तुझ्यामुळे झालं. पुरुषानं सांगितलं मला जमत नाही जबाबदारी घेणं, तिनं समजून घेतलं आणि जबाबदारी निभावली. पुरुषानं सांगितलं मला रडता येत नाही, तिनं कधी डोळ्यात पाणीच येऊ दिलं नाही. पुरुषाने सांगितलं मला प्रेम व्यक्त करता येत नाही, मला विशेष वाटतं, का नाही व्यक्त करतायत? भांडता बरं येतं, कुठून शब्दसंग्रह आणतात कुणास ठाऊक. भांडता येतं पण प्रेम व्यक्त करता येत नाही. 100 गोष्टी केल्या तिनं आज तुमच्यासाठी, एका तरी गोष्टीसाठी कधी आभार मानून बघितलेत? आणि म्हणत सगळं तिच्यामुळे झालं. का झालं? भर दरबारामध्ये आणलं, धर्मानं मदत केली नाही, ज्ञानानं मदत केली नाही. एवढे महर्षी होते, कोणी मदतीला नाही आलं. राजर्षी होते, मदतीला नाही आलं. कर्म सुद्धा मदतीला आलं नाही. तिनं विचार केला नाही कोणी मदत करू तर स्वतःचं संरक्षण करू, म्हणून दातामध्ये पदर धरला
पण ते तरी कितीसं पुरणार होतं. पुरुषी अहंकाराच्या ज्या भावनेनं ताकदवर असावं तिथं स्त्रीचं काहीच चालत नाही, भले ती किती गुणवान असू देत. दातातला पदरही निसटला. शेवटी लक्षात आलं इथं आपलं कुणीच नाही. हात वर केले, द्वारकेच्या राया कोठे गुंतला 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 द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वेळ का सखयाला वेळ का सखयाला वेळ का सखयाला दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया भूले वेळ का सखयाला वेळ का सखयाला वेळ का सखयाला वेळ का सखयाला दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया भूले दीनानाथ वृंद सांभाळिया देवा कुठे होतास एवढा वेळ? लवकर यायला हवं होतास. देवाने उत्तर दिलं, जोपर्यंत तू जगातल्या सांसारिक गोष्टींविषयी आसक्ती धरशील, समाजातल्या लोकांवरती विश्वास ठेवून कर्म करशील, तोपर्यंत मला येणं जमणार नाही. कारण इथं कुणाचा तरी आधार शोधत बसशील तर दगा होईल. जोपर्यंत सगळं सोडून तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही तोवर मी नाही होऊ शकत. त्याला आणणं एवढं सोपं नाहीये. म्हणून खळ शब्द वापरलाय. तृतीय चरणामध्ये खळ हा शब्द येतोय. खळ अनेक अर्थानं वापरला जातो. आपल्याकडे पूर्वी धान्य साठवण्याची जागा होती. खळ 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 नाही का. खळ अनुस्वारात पण फरक असतो. हे इकडचा तिकडं झाला तरी लगेच बदलतं नाही का. चिंता आणि चिता. व्यक्ती गेल्यावर जाळलं जातं ती चिंता, आणि जिवंतपणी ज्याला जाळते नाही का, गेल्यानंतर जाळल्या जातं ती चिता, आणि जिवंतपणी जाळल्या जाते ती चिंता. एका अनुस्वाराचा फरक आहे. खरं तर या भाषेमध्ये खूप फरक आहे. आम्ही ते आता काल परवा नांदेडला गेलेलो. आमचे दीपक महाराज होते सोबत. ते लोक आम्हाला विचारत होते नांदेड परिसरामध्ये गेल्यावर नाश्त्याला काय करू बा. त्यांनी विचारलं तुम्ही सुशिला खाणार का? ऐकायला आलं ना. सुशिला माहिती का इकडे? नाही ना. आम्हाला वाटलं एखादी बाई घेऊन एखादी सुशिला नावाची बाई काहीतरी घेऊन येणार असेल असं वाटलं. पण ते सुशिला काय प्रकार आहे हे ताटात आल्यावर कळालं. तिकडे मुरमुरे भाजले जातात आणि मीठ मिरची लावून ते आपल्याकडे दिवाळीत करतात ना तसल्या प्रकार, पण फक्त ती मुरमुरे असतात आणि तिकडं त्याला सुशिला नाव आहे. हां, बरेच प्रकार जिथं जिथं जावं तिथं वेगवेगळी माणसं, नवनवीन प्रांत हे अनुभवायला मिळतं. जेव्हा या कर्म धर्म ज्ञान कुणी मदत करत नाही. जगातल्या इतर कुठल्याही व्यक्तींवरती विसंबून राहण्यापेक्षा
जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटेल ना, तेव्हा सरळ हात वर करावेत आणि त्याला सांगावं, तूच माझ्यासाठी आहे, इथं माझं कुणी नाही. कालचा पिवळा रंग म्हणून द्रौपदीनं कारुण्य रसानं हाक मारली होती, म्हणून पिवळा पितांबर धारण करून नाही का भगवंत येत आहेत. गरुडावर बैसोनी माझा कैवार आला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, असा असणारा हा भगवंत जेव्हा यावा. आजचा रंग हिरवा, हा भयानक रसाचा, अंधश्रद्धेच्या रूढी परंपरा तोडून श्रद्धेच्या मार्गानं नेणारा. कालची देवी शैलपुत्री आणि आजची नवदुर्गाचं द्वितीय रूप ब्रह्मचारिणी, अशा नवदुर्गा. आणि या रूपानं असणारी ही देवी वेगवेगळ्या स्वरूपानं आमच्या घरामध्ये वास्तव्य करते. फक्त तिच्यातली कोणती देवी जागृत करायची हे घरातल्या पुरुषाच्या हातात आहे. चांगले वागले तर ती चांगली बनून राहते, ब्रह्मचारिणी वगैरे होते. पण जर नाहीच घडलं चांगलं, साधी सांगितली मेथीची भाजी नवरा जर गवार घेऊन चालला तर तिच्यातली काली कधी जागृत होईल कळत नाही. घराघरामध्ये असणारं हे विविध स्वरूपाचं रूप आहे, फक्त कुठलं जागृत करायचं हे पुरुषाच्या हातात आहे. ते कधीच चामुंडा बनायला वेळ लागणार नाही. महिला मंडळ आपल्या हातात आहे, घराचा स्वर्ग बनवायचा की घराचा नरक बनवायचा. पुरुष इथं काहीच ठरवू शकत नाही. पुरुषाला घरातलं काही माहीतही होत नाही, हे आमच्या हातात आहे. म्हणून ना, कोणी कसं जगायचं आणि कोणी कसं वागायचं खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इथं बोलणारे वक्ते तुम्ही लाख मोठे आणा, बोलणारा वक्ता लाख मोठा असू देत, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. हे चलन आहे, ते कुणी उसणं नाही देणार. पैसा उसणा देता येईल आणि घेता येईल, पण गेल्यानंतर नामस्मरणाचं चलनच लागतं. ते आम्ही उसणं नाही देऊ शकत, आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो. ते तुमचं तुम्हाला कमवायचंय. खरं तर नामचिंतन हा एकांतातला विषय, लोकांतातला नाही. लोकांतात केलं जातं ते पोटा पाण्याचा आणि प्रपंचाचा विषय ठरेल, पण ते लोकांतात आलं तरच एकांतात सुचतं, तसं सुचत नाही. ते वाक्य जरा जड आहेत. कधी कधी काय होतं, लय पण शिकवण्याच्या भानगडीत पडणे असं म्हणतात. सायकोलॉजी आहे, सायकोलॉजी. समोरच्याला जास्त सुधरवण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर माणसं तुमची शत्रू बनतील. आवडत नाही. स्वतंत्रता प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. आम्हाला आवडत नाही. कोणी मला का शिकवावं, कोणी मला का सांगावं, माझं मला बरं वाईट कळत नाही का? लोक म्हणतात का बाई तुमच्यापेक्षा जास्त पावकाळे आम्ही पाहिलेत. पण खरं सांगू का, आता आम्ही अशी माणसं आहेत ना, आम्ही उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्यात पाहून आलोय. हा, एवढी माणसं, नावं नाही ध्यानात राहत, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. हे महाराज मंडळी आपली सगळी आता संगमनेरला होती, तिकडं वाढदिवसाला राम महाराजांच्या. आपण सगळेच निदर्शनात आलेलात, पण शपथ सांगते मला एकही नाव ध्यानात राहत नाही. नाव नाही, 4-4 तास कीर्तन करेल, पण नावं ध्यानात ठेवलं थोडी जड जातात. ते कर्नाटकला जायचो पहिले, बेळगाव, आप्पाची वाडी, चिक्कोडी. कन्नड भाषा जास्त आहे तिकडं, मराठी कळते पण कन्नड जास्त वापरलं जातं त्यांच्या बोली भाषेत. ती लोक गेलं की विचारायची, बाई उट्टा माडीन ने, काहीच कळत नव्हतं. आणि मराठी जरी बोलले तरी त्यांचं मराठी आपल्यासारखं नसतं. उशिरा झाला असतंय की वो कीर्तनाला, हे त्यांचं मराठी. मग पहिले कळत नसायचं. आता जरा सवय झाली. आता गेलं ना तर आम्हीच आधी विचारतो, दादा माडी ना उट्टा. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अलीकडे आलात कोल्हापूर, मग तिकडे आलं की मग भाषेचा लहेजा टोन बदलतो. काय महाराज कवा आलताव, कसा हायसा, उभा का ठाकला, जाताय ना व तर शिस्तात जावा. नाही तर श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर, बाळूमामांचं सांगणं आहे, करशीला सेवा तर खाशीला मेवा. जो म्हणाल हाय त्याला म्या हाय, आणि जो म्हणाल नाही त्याला म्या नाही. आदमापुरसनी नाही येत वालो गड्या तर येऊ नकासा, पण ह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला आणि सेवा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही. हे तिकडचं. अलीकडे आलात सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, मग चालतंय की बोलतय की काय लगा काय म्हणतो ते तिकडे. तसंच पुढे आलात कापूर होळ्यापासून पुढे मग पुणे, तिकडे कसली उणे. व्याकरणासहित शुद्ध. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का? काय खाल्लं पिल्लंच पाहिजे असंही काही नाही.
तसंच पुढे निघालात हायवेने घारगाव बोटाळे फाटाणा आमचं संगमनेर. माहेर माझं तसं श्रीरामपूरचं, पण दिलंय संगमनेरला. पण बोली भाषेत बराच फरक आहे. आम्ही तिकडं पूर्ण नगरी नाही आहे, पूर्ण नगरी भाषा नाही आमची. आमची भाषा जरा पहाडी रांगडी. समोरच्याला आम्हाला समजून सांगावं लागतं की माऊली आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मल बोलतोय. आम्ही जरा वरडून बोलल्यागत बोलतो. कमून आले, कायला आले, कोणी का गेले, गेले तर गेले, हे आमचं आहे. तसंच खाली गेलात नाशिक, काही विषय नाही, थोडं स्मार्ट सिटी, काही शहर भाग नाही का, खेड भाग. मुंबई का जायचं नाही, लई मिश्र आहे, हिंदी मराठी सारच एक होते. मैं पाणी भरने को गया था पर मेरे को पाणी मिळाच नाही. कस काय मिळा नाही काय माहित. तिथनं तर तिकडं आगरी लोक पण भरपूर आहेत. आगरी, कोळी, मालवणी जळतात मेले. तू का सांगतो वांगडा राहूचा, माका बोलूचा काम नाही ना, तर मला घोवाक सांगताल. हे तिकडं. तसंच सरळ खाली आलात हायवेने पुढे, मग धुड जडगाव. ळ नाही. हा जुनी माणसं य वापरायची, धुय जयगाव. आणि आताची डचा वापर जरा जास्त करतात. आई राणी भाषा, वराडी भाषा, कर्जो खाजो पाजो मना सातमा यजो तो हो पोट्ट सनन गाडी चालवतो फपुटा नाकात जातो पुरो बांगचे. ह्या आई राणी वराडी. तसलंच खालती गेलात खानदेशात. व म्हणे माय खानदेशात गेलो, कीर्तनाच्या आधी चहा घेतल्या बगर तर जमतच नाही. मावशील म्हटलं ठेवा चहा. माग किचन मध्ये त्या मला म्हण माय बशीले टोंगळे दुखते तोय. शपथ कळालं नाही मला. बशी संदर्भाचा अर्थ घेतला, कारण बऱ्याचदा हा प्रकार ऐकलेला, म्हणून बशीच धरून बघितली. बशी बाय तसली नाही बशी, तू खालती बशीले तुझे गुडघे दुखत्या टोंगळे. तसंच पुढे वरी तिकडनं वरी निघालात. आंबाजोगाई, लातूर, बीड. मग यायलोय जायलोय करायलोय खायलोय. मग बाप्पा तिकडं आधी इंगळे मग सगळे वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे बीडच्या भाषेत. म्हणा का झालं माय, एक जण एसटीत बसलं, कंडक्टरकडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली, हे एकलंच हसत होतं. एसटी निघून गेली, हे एकलंच हसत होतं. मित्र आला आणि मित्राने विचारलं, म्हण कावय कोण हसत. ते म्हणलं कोण नाही, म्या कंडक्टरलाच फसिलं. हे विचारात पडलं, कस काय र फसिलं. ते म्हणत तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. चला बहुतांश तिकीट निघाली. हे जरा चिल्डच म्हणलं, नादर तिकीट तो काढलं. मै भाषा नाही बरं ती तिकडची. ते चिल्ड म्हणतोय नादर तो तिकीट काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तू झालं, त्याच्या काय बाच गेलं. तसं नरदेह मिळालेला आहे. ऐकायचं, चिंतन करायचं नाही करायचं तुमच्या हातात आहे. संत म्हणतात जीव तोडून सांगतोय, नाही ऐकलं तर आमच्या बाच काही जात. येथे कोणाचे काय बागेले, 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 येथे कोणाचे काय बागेले. हो येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले. ज्याचं त्याने अनहित केले, येथे कोणाचे काय येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले. हे जरी ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी ऐकलं. हो सरत शबरी मग काळ बांधून नेईल, सरत शबरी मग सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी
तुझे माऊली वारी संकटाला तुझे माऊली वारी संकटाला हे आई कृपा करी माझ्यावरी जागवित रक्त सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवित रक्त सारी आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे गोविंद गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 देव 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 बोलाई राजा क्या बात आहे. हे जरी नाही कळालं उद्या दुसरं आहे. बोलणाऱ्यानं बोलावं ऐकणाऱ्यानं ऐकावं ऐकणाऱ्यानं मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं. चिंतन आहे एवढ्या गोडीनं आवडीनं झालं की ऐकायलाही बरं वाटतं. आणि खरा सगळ्यात जास्त आनंद तो आपल्या विनेकरी बाबांनाच घेतला. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हा इथं येणं काय असतं ना नको तिकडं गेलं का लय हातपाय थिरकत येत बरं का. ते डीजेवर नाचणारा नृत्यांगांना बघितलं का कित्येकांचे हातपाय आपाप थिरकत येत. पण कीर्तनातला टाळ आणि मृदुंग ऐकून जर तुमचे हातपाय थिरकले ना कधी तर समजायचं आपला जन्म धन्य आहे. इथं येणं माझ्या पांडुरंगाच्या नावाचं गुणगान जिथे जिथे व्हावं तिथे ते मुखारविंदात आपोआप यावं. हे आपसूक जमायला हवं. कोणीतरी बाहेरच्यानं यायचं आणि सांगायचं अजिबात नाही. आमच्या शरीराला सवय लागावी. आणि हे तुमच्याच हातात आहे. परमार्थ जसं त्यांना करायचं आहे. नवे नवे आहे आमच्याकडे सगळं काही आहे. आणि जे नाही ना ते संतांनी प्राप्त करून दिलंय. अवघड होतं देवाला आणणं. पृथ्वीवर अनाचार माजल अन्याय होईल तेव्हा कुठंतरी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहितोय सांगत असे की देवा आता या. हे एवढं सोपं नव्हतं. प्रोसेस लय मोठी असायची. घडे भरायला लागायच्या आधी आणि मग तिथून पुढे शास्त्र धर्म यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मनां सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माचा रास होईल आणि अधर्म माजेल तेव्हा तेव्हा भगवंत अवतार कार्यास येतील. धर्म रक्षावयावतार घेसी धर्म रक्षावयावतार घेसी धर्म रक्षावयावतार घेसी धर्म रक्षावयावतार घेसी आपुला काळीसी भक्त जना आपुला काळीसी भक्त जना भक्त जना अंबरुची साठी जन्माची येले अंबरुची साठी जन्माची येले आपुला काळीसी भक्त जना कसं आहे जसं जसं प्रमाण वाढेल तसं तसं सांगण्याची शक्ती आवड पण वेळ कमी आहे. जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. वेळ बऱ्यापैकी आपला आवरलाच आहे पण तरी सुद्धा एक थोडाफार 5-1 मिनिटं पुढे मागे चालेल ना का चलून देऊ पाठपोत. कीर्तनाला जरा उशीर झाला होता. थोडाफार वेळ इकडे तिकडे गेला आपला. 5-1 मिनिटांनी काय फरक पडायचा नाही. जसं जशी प्रमाण वाढतील तसं तसं चिंतन वाढतं. आता ते काही सोपं नाही. ते प्रमाण घेतलं म्हणजे त्याच्यातही बराच इतिहास आहे नाही का. ते यावं ते विनाकारण नाही आले. अंबरीषांसाठी जन्म घेतला म्हणजे ज्या राजानं आधी अंबरीष नावाच्या राजानं जेव्हा एकादशीचं व्रत करावं एकादशीचं व्रत आपण करतो असा कित्येकांचा संभ्रम आहे. ऐकताय ना
बसलेली सगळीच मंडळी, तुम्ही पारमार्थिक टाळकरी माळकरी असा किंवा नसा, एकादश धरणारी प्रत्येक मंडळी, आपला असा संभ्रम आहे का आपली एकादश घडते? अजिबात घडत नाही. त्याचे नियम आहेत, नेम आहे. उपवास करण्याचे नेम असतात की त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळलं जावं. एकादशीच्या दिवशी आसनावरती बसायचं नाही, गादीवरती बसायचं नाही. एकादशीच्या दिवशी पायामध्ये कातडी चपला घालायच्या नाहीत. एकादशीच्या दिवशी मुखारविंदात जसं अन्न जाऊ नये, विना अन्न पाण्याचा निराहारी उपवास करावा. पण आपल्याकडनं तो घडत उलट दुपटीनं एकादश दुप्पट. हे आपलं सूत्र आहे. काल उपवास होता, उद्या उपवास आहे, तयारी सगळी आदल्या दिवशीच घडते. दशमीच्या दिवशी खरा वारकरी एकदाच जेवतो, दशमीच्या दिवशी आदल्या दिवशी, आणि एकादश पूर्ण निराहारी. आणि असं करता करता हे नियम पाळता पाळता, आणि असं गैरसमज करून नका घेऊ का तोंडात काहीतरी टाकल्या गेलं म्हणून उपवास मोडला. उपवास नुसतं तोंडात काहीतरी टाकल्यानं मोडत नाही. उपवास तेव्हा सुद्धा मोडतो जेव्हा तुम्ही दिवसभर जीव जाळता आणि संध्याकाळी एखाद्याला शिवी आसाडता. दिवसभर उपवास करायचा, जीव जाळायचा, आणि ऐन संध्याकाळच्याला उपवास पूर्ण होत येत असताना वाईट काहीतरी व्यसन जे लागलेलं असतं ते चटकन घ्यायचं मुखाट. उपवास तेव्हा मोडतो. अन्न कुणी सोडल, चपला कुणी सोडल, एखादं वाईट व्यसन सोडवून दाखवा तर नवरात्र साजरी. हे ते करायला धमक लागत ती, असं उगाच नाही घडत. कळत नाही असं नाही, बुद्धी सगळ्याला आहे. बसलेल्यांपैकी विचारलं सर, ज्याला बुद्धी नाहीये त्यानं हात वर करा बरं. नाही येणार, कारण मला बुद्धी नाहीये पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे. कधी कधी गाढवाची उपमा दिली जाते, का रे गाढव आहे का कळत नाही. गाढवाला बी कळतंय. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडा. कोणाला? हा, गाढवाला. ते गढूळ पाण्याला तोंड लावत. पण आपल्याकडे 5च्या नंतर काही गाढवाची गढूळ पाणी पिऊन येतात. ती कुठे जातात त्यांचं त्यांना कळत नाही असं नाही, प्रत्येकाला कळत आहे. फक्त योग्य वेळेवर नाही कळला ना तो उपयोग नाही. आहे आमच्याकडे सगळं आहे. नसलं ना तर संत तेवढ्या ताकदीनिशी आणून देतात. अंबरीश राजासाठी उपवास, अंबरीश राजानं केलेले उपवास, एकादशीचं पारायण घडलं. 12 वेळा नवे तपपूर्ती होत आली. आणि आता मात्र किमान 1 वर्षभर तरी हे पूर्ण झालं तरी भगवंत प्राप्ती आहे. आणि आता मात्र दारामध्ये आलेल्या महात्म्याला जेवण द्यायचं, पण द्वादशीचा उपवास मोडायचा तरी कसा. आणि यजमानानं दारात आलेल्या अतिथीला सोडून भोजन करू नये असं म्हणतात. महर्षी स्नानाकरता निघून गेले. द्वादशीचं पारायण सोडायची वेळ झाली तरी माघारी येत नाही. म्हणून काय करावं, अन्नग्रहण करता येत नाही यजमानाला जोवर अतिथी जेवत नाही. म्हणून पाण्याचं आचमन करण्याकरता पाणी हातात घेतलं. नुसत्या पाण्याने सुद्धा उपवास सुटतो, त्याच्याकरता पाणी हातात घेतलं आणि महर्षी दारात आले. बघितलं, श्राप दिला की तुझं हे व्रत कधीच पूर्ण होणार नाही आणि तुला 10 जन्म भोगावे लागतील. आणि देवानं त्या एकादशी व्रताचं फळ म्हणून तो श्राप स्वतःवरती घेतला. आणि म्हणून ज्यांच्याकरता 10 जन्म घेतले, या धर्माच्या अवताराकरता. सांगण्याचा मुद्दा आपला जरा वेगळा होता. देवाला सहजासहजी आणता येत नाही. अवतार जरी घेतला तरी त्याच्यातही प्रकार आहे. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण असे 6 प्रकार आहेत. त्याच्यात आल्यानंतर सुद्धा त्याला बंधन आहे. बंधन नाही ते परिपूर्ण अवतारात. आणि असा परिपूर्ण अवतारात कृष्ण कन्हैया कानडावरून राजा पंढरीचा व्हावा आणि या पंढरपुरामध्ये निवास केल्यानंतर विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा आमच्याकरता पंढरपूर निवासिनी कधी होऊन जावा ते कळालं सुद्धा नाही. आणि असा हा भगवंत जो अत्यंत कठीणाईनं आमच्यापर्यंत आणला गेला आणि आणल्यानंतर तुकोबराया म्हणतात, हे जेव्हा ठाऊक झालो, संतांनी मिळवून दिलं, म्हणून त्यांच्या प्रेमळ सहवासामध्ये आम्ही रममाण झालो आणि आनंदानं त्याचा नामकरण, त्याचं नामचिंतन करू लागलो. अभंगाचं शेवटचं चरण. समागमे तुका मन समागमे, तुका मन समागमे, तुका मन समागमे, तुका मन समागमे, तुका मन समागमे.
तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाथ प्रेम लागणे नाथ प्रेम लागरे वर्गदार शरणागो वर्गदार शरणागो नाथ प्रेम लागलो नाथ प्रेम लागलो वर्गदार शरणागलो वर्गदार